नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ओमकारगिरीच्या ब्लॉगमध्ये. तर आज वेळ अमावस्या असल्यामुळे आपण आलता शेतात येऊन बघितलं तर काय आपल्या सगळ्या झाडाला फळं लागली होती आणि इकडं आपल्या आंब्याला पण तवर लागला होता. म्हणजे आता आपल्याला लवकरच आंबा पण खायला भेटणार आहे. मग आता वेळ अमावस्या असल्यामुळे भावाने एक नंबर पूजा मांडली होती. पूजा करून घेतली आणि इकडं आपले जेवणासाठी तयार झाले. मग जेवण केलं आणि बसला तेवढं झालं बघा आपल्या खतात टेम्पो. मग खतात टेम्पो रिकामा करायचा होता. तुम्ही सांगा आता 50-50 किलोचे पोते पोरं डायरेक्ट असं उचलतील. गावातल्या पोराला जिम लावायची काय गरज आहे का? मला म्हणलं त्या गप्पा बंद करा आणि आपल्याला खत उतरू. मग काय डायरेक्ट पोतं घेतलं खांद्यावर आणि खत उतरू लागला. मग काय आपलं तेवढंच गायचा आवाज आला. म्हणली मालक ताण लागली. मग काय गायला पाणी पाजलं. गायला पाणी पाजलं आणि इकडं आपले ह्या 2 वासराला खायला टाकलं. बघा या दोघांसारखं प्रेम जर दुनियात असतं तर दुनियाला पुढे गेली असते. असं कधी होणार नाही. आणि सकाळी लावलेलं पाणी जर दुपारी बघायला आला तेवढा डव तुम्हाला बघायला भेटणार. मग डव तसा ठेवला ना आता आखाड्यावर परत कत्ती घेतली आणि कत्ती का कोणाला मारायचं नव्हतं तर कत्ती घेऊन आपल्याला पपई तोडायची होती. भावा म्हणला एका ठोक्यात तोडून दाखव. मला तर काय तुटली नाही, पण भावाने एका ठोक्यात तुकडा केला बघा. मग तिथं आलो डायरेक्ट सिरसाळ्यात येऊन बघतो तर काय आज आपलं हॉस्पिटल बंद होतं. डॉक्टर साहेब नसल्यामुळे